हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यूट्यूब चॅनल ओवी खैरे. आणि आज आपण बनवणार आहे सोनकढी. आणि इथे सुती कापड घेतलेलं आहे, म्हणजे नारळाचं दूध काढण्यासाठी. आणि इथे एक नारळ घेतला आहे आणि नारळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढणार आहोत. त्याच्यामध्ये बीट, लसूण आणि अद्रक, मिरची हे घेतले आहे. त्याची पूर्ण पेस्ट आपण करून त्याचं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये बीट टाकलेलं आहे, कारण की बीटाला मस्तपैकी कलर असतो. आणि ते कलर आपण पूर्ण त्याचं दूध आपण या फडक्याने पूर्ण पिळून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण एका टोपामध्ये बघितलं की ते छानपैकी याचा रस आलेला आहे आणि कलर पण छान आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंफार मीठही टाकायचं आहे तुम्हाला. आणि ते आपण फोडणीची तयारी करूया. तेल घेतलं आहे, गरम केलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता, मिरची याचं टाकून आपण फोडणी देणार आहोत. फोडणी याने ती फोडणी देऊन आपण थंड करून मग ते आपण सोनकढीमध्ये टाकणार आहोत. आणि ते सोनकढी आपली तयार आहे. आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार, तुम्हाला आवडेल एवढी. आणि ते टाकून मस्त मिक्स करून त्याच्यावर कोथिंबीर टाकून जे आपण फोडणी दिलेले आहे ते मिश्रण आपण त्याच्यावरती टाकायचं. आणि ही आपली सोनकढी तयार. मस्तपैकी तुम्ही थंड फ्रीजमध्ये करण्यासाठी ठेवायचे आणि जेवताना वगैरे तुम्ही मस्तपैकी हे पिऊ शकता. आणि हे आपलं पोषणदायक आपली सोनकढी आहे. सोप्पा आणि झटपट होणारा हा रेसिपी तुम्हाला कसा आवडला, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला कळवा. बाय.